गीतेचं अमृत पाळतो. मी स्वाध्याय परिवाराचा मुलगा आहे. मी या जगाला दाखवून देऊ शकतो, की भारतीय राज्यघटना ही जगाची आई आहे. मी कोणाच्या आधारावर बसलो नाही हो. मी त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे, ज्यांना माझ्या बापाची ताकदची किंमत आहे, म्हणजे बाबासाहेबांची ताकदची किंमत आहे किंवा भारतीय राज्यघटनेची किंमत आहे. माझा देश स्वतंत्र आहे. मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीचं स्वातंत्र्य मागतोय. मी भीक मागत नाही, मी हक्क मागतोय. मी हक्क मागताना भीक मागणार नाही. मी जीव देईन, पण मी माझा हक्क सोडणार नाही. अहो, माझ्या चिमुकल्या बाळांना पाहतो. माझा 6 वर्षाचा बाळ माझ्या शेजारी, माझी नवी ते मुलगी माझ्या शेजारी बसते. अहो, अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषण लोक राजकारणासाठी करतात हो. पण मी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या हक्कासाठी करतोय. मला सुद्धा एक स्वार्थ आहे, मला सुद्धा नोकरीची गरज. माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते. मी जर हे उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल. मला तुम्ही सांगा, मी 11 महिने या शासनाने मला शब्द दिला. 10 लाख तरुणांना एकनाथ शिंदे सांगतो आम्ही परमानंट नोकरी देतो. देवेंद्र फडणवीस सांगतो आम्ही परमानंट देतो. मंगल प्रभात थोडं सांगतो परमानंट देतो. अहो, आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात आलं होतं हो. म्हणजे 1 वर्षा पहिले मला झटका आला होता. मी 200 रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो. जर त्या दिवशी मेलो असतो, तर त्या दिवशी मी मेलो असतो. पण मी जर इथं बसताना आमरण उपोषण करताना मेलो तर मी अमर होणार आहे हो. जगामध्ये एकच नाव राहील, की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना मान्य नाही. या देशाला संविधान मान्य नाही. आणि वाचवण्यासाठी तरुण पिढीच्या भविष्यासाठी माझा चेतना भाग्यश्रीला घेऊन, बायको कविताला घेऊन मी इथं बसलोय. अन्न पाणी येईल त्या दिवशी मला शासन न्याय देईल. मला अशा बापाची ताकदाची किंमत नाही, भारतीय राज्यघटनेची किंमत नाही, बाबासाहेबांची किंमत नाही, शिवाजी महाराजांची किंमत नाही, आयला देवीची किंमत नाही, इथं जेवढे महापुरुष आहेत त्याची किंमत नाही. मी लोकांसाठी बसलो नाही हो, मी त्या लोकांसाठी बसलोय ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच हाडाचं काढ केलं. त्यांनी संविधान लिहिलं. आणि त्यांच्या संविधानाची किंमत जर या देशातला तरुण करत नसेल, तर ही मोठी चोकाटी काय साहेब, ही मोठी चोकाटी. ज्या लोकांना नोकरीची गरज आहे ते लोक इथं येतील. ज्यांना गरज नाही मी त्यांना माझ्या बाबासाहेबांची ताकद ती घाण कोणाकडे ठेवणार नाही. मी कोणाला विनंती करणार नाही तुम्ही या म्हणून. कारण मी कोणाला विनंती करू, ज्यांना माझ्या बाबासाहेबांची किंमत नाही. मी अशा लोकांकडे भीक त्या माणसाकडे जो माणूस मला न्याय देऊ शकतो. या देशातला राज्यकर्ते, या देशातला सरकार आपला मालक नव्हे,
आपला चालक आहे, आपला नोकर आहे. माझी मागणी चुकीची आहे का हो? जर माझ्या देशाला संविधान मान्य असेल तर या देशातला प्रत्येक तरुण, या देशातला प्रत्येक राज्यकर्ते मला पाठिंबा देतील. अहो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी साहेब संविधान दाखवतात, संविधान. जर त्यांना संविधान मान्य असेल तर ते राहुल गांधी साहेब आदिलाल देवरेच्या स्टेजवरती येऊन आदिलाल देवरेला पाठिंबा देतील. उद्धव ठाकरेला संविधान मान्य असेल, संजय राऊतला संविधान मान्य असेल, अजितदादा पवारला संविधान मान्य असेल, एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला संविधान मान्य असेल, शरद पवार साहेबांना, सुप्रिया सुळेताईंना जर संविधान मान्य असेल तर त्या आदिलाल दादा देवरे यांना संविधानाच्या लढाईमध्ये साथ देतील. साहेब, एवढंच काय, आपल्या देशाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान टिकावं असं प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असेल तर आदिलाल देवरेला साथ देतील. ही लढाई माझ्या तरुण पिढीची आहे. ही लढाई संविधानाची आहे. मी कोणाकडे भीक मागणार नाही आणि कोणाचा पाठिंबा मागणार नाही. ज्यांना संविधान मान्य आहे मी त्यांच्याकडे भीक मागतोय आणि त्यांचाच पाठिंबा मागतोय. अन्यथा या देशाला दाखवून देऊ शकतो. सूत्रपणा पुण्यनगरीमध्ये जन्म घेणारा आदिलाल या जगामध्ये संविधान मान्य नाही अशा लोकांचा संदेश संपूर्ण जगाला दाखवतोय. साहेब,